कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई अगं नाश्ता तयार आहे, मी वाढते। हा तू थांब, मी बघते। थांब मी बघते, तू वाढायला घे ना। बर। नमस्कार। नमस्कार, कोण तुम्ही? ओळखलं नाही मी। मी नेहा, देसाई ऑटोमोबाईल्स मध्ये नुकतीच मॅनेजर म्हणून जॉईन झाली आहे। हो का, छान। पण इथे ऍक्च्युली मला रामचंद्र सरांना जरा भेटायचं होतं। येतीलच ना ते आता ऑफिसला? हो पण प्लीज एकदाच भेटायचं होतं, प्लीज। बरं या या। नेहा, तू इथे? सॉरी सर, मी अगदीच न सांगता आले। ताई कोणी? आपल्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून जॉईन झाली। हो म्हणजे इथे काम करणं माझ्यासाठी ड्रीम होतं। म्हणजे देसाई ऑटोमोबाईल्स बद्दल मी इतकं ऐकलंय, म्हणजे काही सांगायला नको। म्हणजे तुमच्या कामाची पद्धत, तुमचा स्वभाव, आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की जर का मला हा जॉब लागला तर सगळ्यात आधी रामचंद्र सरांचे आशीर्वाद घेईन आणि मगच जॉबला जाईल। सो मी सॉरी। अरे सॉरी काय म्हणतेस? आता तू ज्यांना भेटायला आली आहेस ते हे या कंपनीचे मालक रामचंद्र देसाई। आम्ही यांना सगळे आय नो, भाऊ म्हणतात। यशस्वी हो नेहा, तू आता रामचंद्र देसाई ऑटोमोबाईल्सच्या परिवाराची एक सदस्य आहेस। बापरे, एवढ्या मोठ्या फॅमिलीचा पार्ट होणं म्हणजे नशीबच आहे माझं। तुझी सीताई बरोबर ओळख झालीच आहे, म्हणजे माझी वहिनी बरोबर। ही उर्मिला माझी बायको। नमस्कार। अगं राहून दे। आणि ही भाऊंची मोठी मुलगी। कीर्ती, आय नो। हाय। हॅलो। हो कीर्ती, तू तिला ओळखतेस म्हणजे यालाही ओळखत असशील। हो, आशुतोष देसाई। हाय। हाय। अरे वा, चांगला अभ्यास झालाय। जरा जास्तच अभ्यासू आहे। नाही, खरं तर या वयात मुली लग्नाळू होतात, मी अभ्यासू आहे। अशी माझी आई म्हणते। सॉरी, यांची ओळख? ही आशूची बायको शिवा। अच्छा, हॅलो। भारी वाटला, म्हणजे भाऊंचा ना सगळेच आदर करतात, सगळेच मानतात त्यांना, आणि तुम्ही तुमच्या कामाची सुरुवात त्यांच्या आशीर्वादाने करताय, ही खूप भारी गोष्ट आहे। ऑल द बेस्ट। थँक्यू। आणि हा, तुम्ही पण मला नेहा म्हणा, आणि तुम्ही पण मला शिवा म्हणा। हो। भाऊ, आता नेहाची सगळ्यांची ओळख झाली आहे, तर आता तिच्याबद्दलही मी थोडं सांगतो। ही नेहा आहे ना, हिने MBA केलंय आणि खूप चांगल्या ग्रेड्सने आहे भाऊ। अरे वा, हुशार आहे। आणि संस्कारी पण आहे। आल्या आल्या पाया पडली माझ्या। खूप संस्कारी आहे ना? नाही, काही गोष्टींना आपण लहानपणापासूनच शिकत असतो, आपल्या आजूबाजूच्या माणसांकडून शिकत असतो। माझंही तसंच झालं। म्हणजे लहानपणापासून मला खूप चांगली माणसं भेटली आणि खूप चांगल्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या। म्हणजे माझी एक मावशी होती,
ती ना मला मनाचे श्लोक शिकवायची, पंचतंत्राच्या गोष्टी सांगून माणसाने माणसाशी कसं वागायचं हे शिकवायची. म्हणजे कसं आई वडिलांसोबत इतरांनी केलेले संस्कार पण महत्वाचे असतात नाही का? हो ना मावशी? ओळखलं? सीता का? अगं तू ती नेहास? मीच ती नाही. असते असते, बस झालं बस झालं. कशी आहे? तू कशी आहेस? अहो तुम्ही ओळखलत का? माझी लहानपणीची मैत्रीण सुजाता बेळगावची, तिची मुलगी आहे ही. अरे हो, म्हणजे सुजाता यायची की सुरुवातीला आपल्या घरी यायची सुजाता. ताई आत्ता लक्षात आलं माझ्या. किती मोठी झालीस नेहा. वा, जग किती लहान आहे. कोण कधी कुठे भेटेल काय सांगता येत नाही. आत्ता माझ्या लक्षात येते, तू ना सुजाची अगदी कार्बन कॉपी आहेस ग. आधी का बोलली नाहीस? नाही, खरं तर मी इंटरव्ह्यू झाला तेव्हाच सांगणार होते, पण खरं तर मला हा जॉब माझ्या शिक्षणाच्या आणि योग्यतेच्या बळावर मिळवायचा होता, ओळखीच्या नाही. खरंच खूप मोठी झालीस ग. चल आता आलीयस ना तर नाश्ता करूया. चला. नाही नाही नको, आज पहिलाच दिवस आहे ना, मी निघते. हा ऐक ऐक, आशू सुद्धा ऑफिसातच निघालाय. तुम्ही दोघे एकत्रच जा. त्या आधी नाश्ता करा. चला. चल ये. चल चल ये. आई कशी आहे? किती वर्षात भेट नाही आमची. आई खूप चांगली, तुला खूप मिस करत असते. वेळेचा आणि तुमचा फार जवळचा संबंध आहे असं वाटत नाहीये मला. एक्सक्यूज मी, माझ्या वेळा मी ठरवते आणि कोणावर कशी वेळ येईल हे सुद्धा. स्वतःवर खूप विश्वास आहे. खूप जास्त. बरं आता वेळ वाया न घालवता कामाचं बोलूया. मला कशासाठी बोलवलंस तू? आणि एक मिनिट, तुझं लग्न झालंय ना, मग तू इथे काय करतेस? हो, तुमच्याच कृपेने. काय? नाही, माझं तर नशीब फुटकं निघालं. एका निर्णयाने माझ्या आयुष्याचं नुकसान झालंय असं वाटतंय मला. म्हणजे चंदनशी लग्न करून मी लंकेची पार्वती झाली. एवढं सगळं घडलं तुझ्यासोबत? हो, हे सगळं मी सहन केलं आणि म्हणून तिथून पळून आले. अरे बापरे, चंदनचं सगळं खरं हिला कळलंय. म्हणजे माझ्याबद्दल पण कळलं असेल का? नाही 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 नाही, मग हिने भेटायला नसतं बोलवलं. तू माझं लग्न होऊ दिलं नाहीस ना, तुझी पण मी अशीच वाट लावीन. हा, पण त्याआधी तुला चांगलंच वापरून घेईन. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.